नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत खूप महत्त्वपूर्ण घटक जो आहे समतेचा लढा। महाराष्ट्रातील तसेच भारतातील सर्व समाजसुधारकांनी हा लढा लढलेला आहे। या घटकात आपण तेच पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये पहा समतेचा लढा। प्रस्तावना पहा। आधुनिक भारताच्या वाटचालीत राजकीय स्वातंत्र्याचा लढा महत्वाचा होता। हा लढा मानव मुक्तीच्या व्यापक तत्वज्ञानावर आधारलेला होता। त्यामुळे या लढ्याच्या ओघात राजकीय पारतंत्र्याबरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता, आर्थिक शोषण यासारख्या गोष्टींनाही विरोध होऊ लागला। स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचे तत्वही फार महत्वाचे आहे। त्या दृष्टीने शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित इत्यादी समाज घटकांनी उभारलेल्या चळवळी आणि समतेला महत्व देणारा समाजवादाचा प्रवाह यांचे योगदान मोलाचे ठरले। पहा, त्याचे भान ठेवल्याशिवाय आधुनिक भारताची जडणघडण समजू शकणार नाही। म्हणून आपण अशा काही चळवळीचा अभ्यास या पाठामध्ये करणार आहोत। तर पहा, याच्यामध्ये शेतकरी चळवळ हा मुद्दा आहे। पहा, ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे परिणाम, ज्यावेळेस ब्रिटिश राजवट होती त्यावेळेसचे आर्थिक धोरणाचे जे दुष्परिणाम भारतीय शेतकऱ्यांना भोगावे लागत, त्याच्यामध्ये जमीनदार, सावकार यांना ब्रिटिश सरकार संरक्षण देत असे, पण ते शेतकऱ्यावर अन्याय करत। या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांनी अनेक उठाव केले। बंगालमधील शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध कृषी संघटना स्थापन उठाव केला। दीनबंधू मित्र यांच्या नील दर्पण या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हालाकीची जी स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आणली। याच्यामध्ये पहा, जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते मी ह्याच्यामधून हायलाइट करत आहे। पहा, तर याच्यामध्ये दीनबंधू मित्र यांच्या नील दर्पण हा जो पॉइंट आहे, दीनबंधू मित्र यांच्या नील दर्पण या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हालकीची जी स्थिती होती ती सर्व समाजाच्या नजरेस आणली। आणि 1875 साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या अत्याचाराविरुद्ध मोठा उठाव केला। याच्यामध्ये पहा, बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली। केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांनी मोठा उठाव केला। तो ब्रिटिश सरकारने चिरडून टाकला म्हणजे मोडून टाकला समजा। 1936 साली प्राध्यापक एन.जी. रंगा 1936 साली एन.जी. रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली। स्वामी सहजानंद सरस्वती हे या सभेचे कोण होते? अध्यक्ष होते। आणि या सभेने शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला। विद्यार्थी मित्रांनो, या घटकातून म्हणजे या पाठातून तुम्हाला जे तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देता त्याच्यावर आधारित काही महत्वपूर्ण प्रश्न पण येतील, ते मी तुम्हाला सांगत जाईन। कृपया व्हिडिओ पूर्ण पहा
व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, याच्यामधून तुम्हाला भरपूर काही असं शिकायला मिळणार आहे. पहा, या सभेने शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला. तर 1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले. या अधिवेशनात हजारो शेतकरी उपस्थित होते. परत 1938 साली पूर्ण खानदेशात अतिवृष्टी होऊन पीक बुडाले. कधी झालं? 1938 साली पूर्व खानदेश अतिवृष्टी होऊन पीक बुडाले. शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची झाली. शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी शेतसारा शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी जागोजागी सभा मिरवणुका घेतल्या. कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढले. 1942च्या क्रांती पर्वात शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले. शेतसारा म्हणजे काय तर थोडक्यात सांगतो. समजा शेतामध्ये जे काही उत्पादन शेतकरी घेत होते त्याचा शेतसारा ब्रिटिश सरकारला द्यावा लागत असे त्या काळामध्ये. हे जे फोटोमध्ये आहे ते साने गुरुजी, याच्यामध्ये हे साने गुरुजी. परत हे जे आहे ते प्राध्यापक NG रंगा हे आहेत. परत पहा पुढील मुद्दा, याच्यामध्ये साने गुरुजींविषयी थोडक्यात थोडीशी माहिती पहा. साने गुरुजींनी किसान कामगारांची एकजूट बांधली. धुळे, अमळनेर ही कामगार संघटनांची जी प्रबळ केंद्रे बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष होते. अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे ते कोण होते? अध्यक्ष होते. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर जे आहे दलितांसाठी खुले करावे यासाठी त्यांनी पंढरपूर येथे आमरण उपोषण केले. हे साने गुरुजींचे थोडक्यात कार्य आपण पाहिले. परतचा मुद्दा पहा, कामगार संघटन पहा. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यासारख्या उद्योगांची सुरुवात झाली होती. परत कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उदयाला आला नव्हता एवढा, तरीही या काळात कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न झाले. शशीपद बॅनर्जी, नारायण मेघाजी लोखंडे हे जे आहेत, नारायण मेघाजी लोखंडे हे यांचा फोटो आहे, यांची प्रतिमा आहे. याच्यामध्ये पहा, यांनी स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन केले. लोखंडे यांचे कामगार विषयक जे कार्य एवढे मोलाचे होते की ते म्हणजे त्यांचे जे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते. तर एवढं यांचं मोलाचे कार्य आहे. याच्यामध्ये भारतीय कामगार चळवळीचे जनक जे आहेत ते कोण आहेत? नारायण मेघाजी लोखंडे. त्यानंतरचा पॉइंट पहा, याच्यामध्ये याच सुमारास आसाममध्ये चहाच्या मळ्यातील कामगारांच्या दारुण अवस्थेविरुद्ध आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये 1899 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुलर GIP ज्याला म्हणत होते त्या रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला. वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले. पहिल्या महायुद्धाच्या नंतर भारतात औद्योगिकीकरणामुळे कामगार वर्गाची वाढ झाली. परत तेव्हा मात्र राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली. या गरजेतून 1920 साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना करण्यात आली. याच्यामध्ये नाम जोशी यांचा आयटकच्या कार्यात
मोठा वाटा होता. लाला लजपत राय हे आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. कामगारांनी राष्ट्रीय आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा असे त्यांनी सांगितले. याच्यामध्ये पहा, परत आहे, कामगार वर्गात समाजवादी विचारांचा प्रसार करून त्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य श्रीपाद अमृत डांगे हे जे आहेत, श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद इत्यादी समाजवादी जे नेते होते त्यांनी केले. तर 1928 साली मुंबईतील गिरणी कामगार संघटना जे संघ होते त्या संघाने 6 महिने संप केला. असे अनेक संप रेल्वे कामगार, ताग कामगार इत्यादी जे होते कामगार त्यांनी केले. तर कामगार चळवळीची वाढती शक्ती पाहून सरकार अस्वस्थ झाले. ही चळवळ दडपून टाकण्यासाठी कायदे करण्यात आले. कामगारांचे लढे राष्ट्रीय चळवळीला पूरक ठरले. त्यानंतरचा मुद्दा आहे पहा, जे आपण पाहिलं याच्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचे मूळ जे गाव होते ते पुणे जिल्ह्यातील सासवड जवळचे कान्हेसर. त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगारांची संघटना 1990 मध्ये स्थापन केली. ही कामगार संघटना भारतातील संघटित चळवळीची जी सुरुवात मानली जाते. ते महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या जी मुंबईची शाखा होती त्या शाखेचे ते कोण होते, अध्यक्ष होते. त्यांच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची जी साप्ताहिक सुट्टी होती ती मिळू लागली. त्यानंतर हा पॉइंट पण महत्वाचा आहे, 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. हे कोणाच्या प्रयत्नांमुळे झाले, तर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे. परत पहा, नेक्स्ट मुद्दा आहे समाजवादी चळवळ. तर जनसामान्याच्या ज्या हितरक्षणासाठी ब्रिटिश सरकार उलथून टाकणे आवश्यक आहे असे राष्ट्रीय सभेतील अनेक तरुण कार्यकर्त्यांना वाटू लागले. त्यावेळेस त्याचप्रमाणे आर्थिक व सामाजिक समतेच्या तत्वावर समाजाची फेररचना झाली पाहिजे याची त्यांना जाणीव होऊ लागली. या जाणीवेतून समाजवादी विचारसरणीचा जो उदय झाला आणि विकास झाला. त्याच्यामध्ये राष्ट्रीय सभेतील समाजवादी तरुणांनी नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापनाचा निर्णय केला किंवा निर्णय घेतला. या निर्णयानुसार 1934 साली, याच्यामध्ये 1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये आचार्य नरेंद्र देव हे जे आहेत ते आहेत आचार्य नरेंद्र देव, परत जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, डॉक्टर राम मनोहर लोहिया हे आहेत. डॉक्टर राम मनोहर लोहिया इत्यादी नेते होते. 1942 च्या छोडो भारत आंदोलनात समाजवादी तरुण अग्रभागी होते. तर याच्यामध्ये कार्ल मार्क्स आणि त्याचा साम्यवाद याचा परिचय भारतीयांना होऊ लागला. लोकमान्य टिळकांनी तर 1881 मध्येच मार्क्स विषयी लेख लिहिला होता. पहिल्या महायुद्धानंतर भारतात साम्यवादाचा प्रभाव जाणवू लागला. त्यानंतर मानवेंद्रनाथ रॉय यांचा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळी सक्रिय सहभाग राहिला. 1925 साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे जे कार्य साम्यवादी तरुणांनी केले ते सरकारला साम्यवादी चळवळीचा धोका वाटू लागले. सरकारने ही चळवळ जी आहे ती चिरडण्याचे ठरवले.
परत श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद आणि परत केशव निळकंठ जोगळेकर इत्यादींना पकडण्यात आले. ब्रिटिश राज्य गुंतवून टाकण्याचा कट केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांना वेगवेगळ्या शिक्षा करण्यात आल्या. परत हा खटला मिरत येथे चालवण्यात आला, म्हणून त्याला काय म्हणतात, मिरत कट खटला असे म्हणतात. परत या मिरत खटल्यानंतर ही कामगार चळवळीवर साम्यवादाचा परिणाम कायमच राहिला. परत पहा नेक्स्ट मुद्दा आहे, याच्यामध्ये स्त्रियांनी जे चळवळ केली, जे स्त्रियांचे कार्य आहे ते पाहू आपण. याच्यामध्ये भारतातील समाज व्यवस्थेमुळे म्हणजे व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते. त्यावेळेस अनेक दुष्ट चालीरीतीमुळे त्यांच्यावर अन्याय होत असे, परंतु आधुनिक युगात याविरुद्ध जागृती होऊ लागली. स्त्री विषयक सुधारणा चळवळीत काही पुरुष सुधारकांनी पण पुढाकार घेतला. काळाच्या ओघात स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊ लागले. परत त्याच्यामध्ये स्त्रियांच्या चळवळीमध्ये पंडिता रमाबाई महत्वाच्या आहेत. परत रमाबाई रानडे आणि डॉक्टर रखमाबाई सावे यांनी पण कार्य केले. पहा याच्यामध्ये आपण संस्था संघटना ही स्थापन होऊ लागल्या. परत पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या आर्य महिला समाज, तर पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या आर्य महिला समाज व शारदा सदन या संस्था, हे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारले जातात परीक्षेमध्ये. तसेच रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेल्या सेवा सदन, रमाबाई रानडेने काय स्थापन केले, सेवा सदन संस्था, ही त्याची उदाहरणे आहेत. भारत महिला परिषद 1904, ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स 1927 या संस्थांची ही स्थापना. त्यामुळे हे संस्थात्मक कार्य राष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊन पोहोचले. वारसा हक्क, मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नाबाबत या संघटनाच्या माध्यमातून स्त्रियांना संघर्ष करू लागल्या, म्हणजे स्त्रिया संघर्ष करू लागल्या. रखमाबाई जनार्दन सावे यांच्याविषयी पहा थोडक्यात माहिती. या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर. त्यांनी स्त्रियांसाठी आरोग्य विषयक व्याख्यानमाला चालवल्या. तसेच राजकोट येथे त्यांनी रेड क्रॉस सोसायटीची शाखा उघडली. 20व्या शतकात सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग वाढू लागला. राष्ट्रीय चळवळीत व क्रांतिकार्यात स्त्रियांचा मोलाचा सहभाग होता. 1935च्या कायद्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये ही स्त्रियांचा समावेश झाला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय संविधानात स्त्री पुरुष समानतेचे तत्व स्पष्ट झाले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हे स्त्री पुरुष समानतेचे तत्व स्पष्ट झाले. परत पहा नेक्स्ट मुद्दा आहे, याच्यामध्ये डॉक्टर आनंदीबाई जोशी पहिल्या भारतीय महिला डॉक्टर म्हणून कोणाला ओळखलं जातं, आनंदीबाई जोशी. डॉक्टर आनंदीबाई जोशी, त्यांचा मुलगा 10 दिवसाचाच असताना मृत्यू पावला. ही खंत त्यांना वैद्यकीय शिक्षणाकडे काय केली, खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. मार्च 1886 मध्ये त्यांनी MD ची पदवी घेतली. आनंदीबाई भारतात परतताना त्यांना क्षयरोग झाला. पुढे 16 फेब्रुवारी 1887 रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला. परत पहा दलित चळवळ, हा पण मुद्दा पहा.
तर भारतातील समाज रचना विषमतेवर आधारलेली होती. तर याच्यामध्ये पहा, समाजात दलितांचा म्हणजे दलितांना मिळणाऱ्या अन्यायी वागणुकीविरुद्ध महात्मा ज्योतिबा फुले, नारायण गुरु यासारख्या समाज सुधारकांनी जनजागृती केली. महात्मा फुले यांच्या शिकवणीला अनुसरून गोपाळबाबा वलंकर, शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य जे आहे, गोपाळबाबा वलंकर यांनी इसवी सन 1888 मध्ये विटाळ विध्वंसक या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे मासिक 1 जुलै 1908 रोजी सुरू केले. मुरळी जोग नीतींच्या ज्या प्रश्नांचा वाचा फोडला, तसेच देवदासींच्या विवाहासाठी पुढाकार घेतला. तमिळनाडू पेरियार रामस्वामी यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी जी चळवळ उभारली. परत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे आहेत, याच्यामध्ये दिसत असतील तुम्हाला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. त्यांनी दलितांच्या प्रगतीसाठी 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशन ची संस्था, म्हणजे ही जी संस्था आहे ती सुरू केली. दलितांना स्वाभिमान, सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे हा त्यांच्या कार्याचा महत्वाचा भाग होता. तर उच्चवर्णीयांच्या मनातील दलित विषयक भ्रामक समजूत नष्ट करणे हा त्या कार्याचा दुसरा भाग त्यासाठी मानला. परत त्यांनी मुंबईत परळ, देवनार या भागात मराठी शाळा, उद्योगशाळा काढल्या. त्यांनी पुणे येथे पार्वती मंदिरामध्ये प्रवेश सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघ योजना इत्यादी बाबत दलित वर्गांच्या हिताच्या दृष्टीने ते सक्रियपणे भाग घेत होते. त्यानंतर पाहू आपण राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी थोडक्यात माहिती. पहा, राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची पाठराखण केली. त्यांच्याच काळात निर्माण झालेल्या ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व केले. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा त्यांनी केला. त्यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. रोटी बंदी, बेटी बंदी व व्यवसाय बंदी असे 3 निर्बंध जाती व्यवस्थेत होते. तर हा महत्वपूर्ण भाग आहे. जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. रोटी बंदी, बेटी बंदी. परत या संदर्भात सभा परिषदा, दलित लोकांच्या हातचे अन्न घेऊन शाहू महाराजांनी रोटी बंदी जाहीरपणे धुडकावून लावली. बेटी बंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही, अशी शाहू महाराजांची धारणा होती. पहा, त्यांनी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा 22 फेब्रुवारी 1918 रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेट मधून जाहीरनामा प्रसिद्ध होऊन संस्थानातील बलुतेदार पद्धती नष्ट करण्यात आली. कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आली. शाहू महाराजांनी व्यवसाय स्वतंत्र देऊन एक प्रकारच्या सामाजिक
गुलामगिरीतून जी आहे लोकांची सुटका केलेली आहे. बलुतेदारी पद्धत म्हणजे पहा, एक म्हणजे न्हावी असेल तर न्हाव्याच्या मुलाने केस कापण्याचाच व्यवसाय करणे. परत असेच जे काही आपल्या समाजामध्ये बलुतेदारी होती ते पिढ्यानपिढ्या पुढं चालत जात होती. तर हे सर्व नष्ट करण्याचे कार्य कोणी केले? राजर्षी शाहू महाराज यांनी केले. परत पहा नेक्स्ट मुद्दा, याच्यामध्ये ठक्कर बाप्पा, याच्यामध्ये दक्षिण भारतात जस्टिस पक्षाने सामाजिक समतेसाठी मोलाचे कार्य केले. महात्मा गांधीजींनी अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेऊन तो काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर मांडला. परत येरवाडा येथील तुरुंगात असताना सनातनी हिंदू पंडितांशी वाद करून अस्पृश्यतेचा शास्त्राधार नसल्याचे प्रतिपादन केले. परत पहा याच्यामध्ये आपण पाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी म्हणजे यांचे जे कार्य आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती पाहू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलितांच्या संघर्षाला सुरुवात झाली. स्वतंत्र, समता व बंधुता या तत्वावर समाजाची उभारणी करण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते. जाती संस्था समूळ नष्ट झाल्याशिवाय दलितावरील अन्यायाचा जो आणि विषमतेचा शेवट होणार नाही अशी त्यांची खात्री होती. परत सामाजिक समता हा दलितांचा हक्क आहे अशी त्यांची धारणा होती. स्वाभिमानावर आधारलेली चळवळ करणे त्यांना अभिप्रेत होते. या भूमिकेतून त्यांनी 1924च्या जुलैमध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. हा मुद्दा खूप महत्वपूर्ण आहे, प्रत्येक परीक्षेमध्ये विचारण्यात येतो. त्यांनी आपल्या अनुयायांना पहा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा स्फूर्तिदायक संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पानवटे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले होते. तरीही प्रत्यक्षात दलितांना पानवटे खुले झाले नाहीत. बाबासाहेब बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक जे पानवटे म्हणजे तळे असतील किंवा मग सार्वजनिक विहीर, नदी वगैरे हे जे राहतात ते याच्यामध्ये येतात. तरीही प्रत्यक्षात दलितांना पानवटे खुले झाले नाही. मग पहा, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी महाड येथे चवदार तळ्यावर सत्याग्रह केला. त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रहाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले. वृत्तपत्रे पहा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे अविभाज्य अंग होते. समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि दुःखांना वाचा फोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता अशी वृत्तपत्रे आहेत ते सुरू केली. हे याच्यामध्ये पहा, हे जे आहे
हे जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करत असताना त्यांच्या अनुयाया समवेत. परत शेवट पाहू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. कामगारांच्या हिताच्या नसणाऱ्या कायद्यांना विधिमंडळात विरोध केला. दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांनी 1942 साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशन 1942 मध्ये त्यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. आधुनिक भारतात समतेवर आधारलेली समाज रचना निर्माण करण्याच्या कार्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे महत्वाचे योगदान दिले. 1956 मध्ये नागपूर येथे आपल्या असंख्य अनुयायासोबत मानवतेचा व समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला. आधुनिक भारताच्या जडणघडणीसाठी समतेसाठी उभारलेल्या लढ्याला महत्वाचे स्थान आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूप महत्वपूर्ण भाग पाहिलेला आहे, समतेचा लढा. याच्यामध्ये खूप असे काही पॉइंट्स तुम्हाला समजून आले असतील जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये पण विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला पण ऑल करा. याच्यामध्ये काय होईल विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ तसेच ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी जी तुम्ही तयारी करताय त्याच्यावर आधारित पॉइंट टू पॉइंट ऑल क्वेश्चनची तयारी पण होऊन जाईल. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.